सून मेरा घरची श्री, तू माझी साडी पांघरली आहेस आणि तू माझी एक साडी आणि ड्रेस उषाशी घेतलायस. हा एवढंच ना, मग चिडते कशाला? एवढंच आहे? अरे नवीन साडी आहे ती माझी. मग काय झालं? तुझे कपडे घ्यायचेस ना? मग काय, तू रात्री अंधार केला होतास, म्हणालीस अंधारात शोध, मग जे हाताला लागलं ते घेतलं मी. अच्छा, म्हणजे अंधारात हाताला तुला माझेच कपडे लागले का? हा तसं दिसतंय आता. तू मुद्दाम केलेस ना हे? हा, आणि तू काल रात्री मुद्दाम नव्हती करत? त्याचा वचपा काढलायस का? अगं मग काय, तू माझं पांघरून काढून घेतलं, सुशी काढून घेतली, झोपणार कसा मी? सगळ्या कपड्यांची इस्त्री मोडली आहे माझ्या. अगं जा ग जा, तुला कोणाला सांगायचं असेल ना त्याला सांग, कळलं ना? मी नाही भीक घालत कोणाला, कळलं? ओ काको, हंडा उचला रे तुमचा. ए, माझ्या हंड्याला हात लावशील तर या कोणाशी काका. वाद घालती बघ जरा, काय झालंय ते. परत माझ्या हंड्याला हात लावलास ना तर तुझं हंडा फेकून तुझं डोकं फोडून टाकेन मी, कळलं ना? आंघोळ पांघोळ न करता उठल्या की आपल्या चांगल्या जळावर. अरे देवा धर्माचं काही आहे का नाही? अशा पारोशाने पाणी नेणार आणि देवाला घालणार? आपल्या मनाला पटत नाही आहे. ए पिट्ट्या, जा जरा जा पाणी आण जा. अरे आपला नंबर लागलाय तिकडे, हंडे ठेवलेले आहेत. जा पटकन जा, पटकन जा. तू चहा ठेवलाय ते बघ. हो बघते मी. उगाच मला ऐकायला लागणार. वेतन रे, वाद नको घालू. कोण काय बोलला ना तर मला सांग तू. महावस्ताद आहेत या बायका. ही शेजारी तर मुलखाची बनेल. दिवसभर काही कामधंदा नाही हिला. सुनेची गाराणी सांगत फिरायचं आपलं गावभर. आणि काय अवतार तरी पाहिल्यात का? काय ते कपडे गाऊन घालून फिरते. लाजा नाही येते ना? शोभतं का असं वागणं, सांगा ना? अगं तुला नसेल देवा धर्माचं, पण मला आहे ना. शेजारी धर्म बुडवायलाच बसलेली आहे. म्हणूनच तिच्या घरात लक्ष्मी नाहीये. शेजाऱ्यांना त्रास दिला ना की असंच होणार. बघच तू अजून, बघ अजून देव काय काय दाखवतो ते तुला. मी बोलत नाही तर जास्तच करायला लागली. अगं कोण बोलत नाही कला? कोण म्हणजे मी? कसं शक्य आहे कला? चाळीमध्ये तू एकटीच तर बोलत असतेस. या तुम्ही मलाच बोला. तुम्ही ना अगदी अगदी परधार्जिणी आहात. मी जे काही बोलेन ना त्याच्या उलटच बोलायचं, हाच तुमचा धर्म आहे ना. ओ कंबरनं गेलंय माझं आता अगदी. असंही म्हणत नाही. आता ना सून आली पाहिजे घरात, बस. आता होत नाही हो माझ्याच्याने. वय व्हायला लागले आता. आणि त्यात मेली ही शेजारीण. ती आहेच माझ्या नशिबाला. ओ काय वागणं तिचं, आणि काय ते कपडे. अहो गाऊन, हा असा कपणीसारखा गाऊन आणि त्याच्यावर ही अशी ओढणी. अगं बाई बाई बाई, आपल्याला काही पटत नाही आहे. आणि वाळवंटात असल्यासारखा हावरेपणा पाण्यासाठी. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का कला? माझा प्रॉब्लेम म्हणजे शेजारीण. तिला पाहिलं ना की माझ्या मस्तकात अगदी शूळ उठतो. अरे जरा म्हणून दुपारच्या वेळेला जरा डोळा लागला, झोपेन म्हटलं तर झालं, ही आपली खलबत्त्यात काहीतरी कुटत बसते. बरं विचारलं, काय ग खलबत्त्यात आत्ता कशाला कुटतेस? तर माझ्या घरात कुटते ना. अगं हो तुझ्या घरात कुटतेस, पण आवाज मला येतोय ना. बरं दारात पुन्हा अंड्याची सालपटं आहेत त्या आहेत. कहर आहे नुसता कहर. कशाला बोलते एवढा वेळ कळत नाही. काही जरा वाटत पण नाही या माणसाला. बरं आहे, बिल्डर चाळ तोडतोय म्हणून बरं आहे.
नाहीतर इथल्या लोकांनी आम्हाला हाकलून द्यायला कमी केलं नसतं. सरू घाणेरडी. ई, माझ्या पार्लर मधली ती माधवी आहे ना, ती प्रेग्नेंट आहे. तिच्या माहेरचे आणि सासरचे जाम हौशी आहेत ग. म्हणजे 3ऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात तिचं डोळा जेवण केलं. काय म्हणतो? आणि वेगळीच थीम वापरली होती. हो हो, हल्ली ना असं काहीतरी करतात मी ऐकलं होतं. हे जान्हवीचं आपण करूया. ए चालेल की, पण जान्हवीला विचारून करूया. हा ए हो, असे सारखे सारखे कार्यक्रम करत राहूया, म्हणजे तिचं माहेरी जाणं कमी होईल. नाहीतरी आपल्या गोखल्यांच्या घरचा पहिलं नातवंड आहे ना, करूया जरा कोण कौतुक. मज्जा येईल. हो करूया ना, पण जान्हवीला विचारून करूया सगळं. जान्हवीला विचारूयाच, पण पूर्ण तयारीनिशी जाऊया. म्हणजे हे करूया का, ते करूया का, असं विचारूया तिला. चालेल. ए, माधवीचे ना माझ्याकडे छान फोटो आहेत, मी दाखवीन. काय मज्जा केली होती का त्यांनी. म्हणजे तिचं सगळं माहेरच्यांनी केलं, पण जान्हवीचं आपण करूया. चालेल. म्हणजे 5वा महिना आणि 7वा महिना करूच या. आणि 9व्या महिन्यात करायचं की नाही आईला विचारायला लागेल. आपण विचारूया आईला. आता विचारायचं. अगं थांब थांब, मग तुम्ही पुढे जा, मी आलेच. आईचं कढण घेऊन आले. ठीक आहे ठीक आहे, ये तू लवकर. चला चला विचारूया. सॉरी जान्हवी, मी सॉरी म्हणत. हे बघ ना, मी घडी पण घातली. मुद्दाम केलेलंस तू. तू पण मुद्दाम करत होतीस ना. सुरुवात तू केली होतीस. बरं, पण मी आता शेवट करतोय ना. मग सगळं तूच ठरवणार आहेस. पण मग आता तू काय ठरवलंयस? मला तुझ्याशी बोलायचंच नाही. बोलतेस तर खरी. सॉरी सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. ते शेवटचं. आणि ह्याच्या पुढे तुझं अंथरूण, तुझं पांघरूण सगळं तू बघत जा. आणि मला पाणी प्यायचं असेल ना, तर माझं पाणी मी घेऊन यायचंय. जान्हवी, बस. ह्याच्या पुढे तुझं तू आणि माझं मी. अगं असं का करतेस? मला जायचंय श्री. एवढं तुझं माझं करणार आहेस का आता? का तू नाही करत? तुझी पद्धत, माझी पद्धत, तुझे विचार, माझे विचार. मग ठीक आहे ना. आता तुझं तुझ्यापाशी, माझं माझ्यापाशी. अगं जान्हवी, जान्हवी, ऐक. तुझ्या माझ्यात आपलं बाळ आहे. त्याचं काय? का वागतेस अशी? तू का वागतोयस असा? तुझ्या चांगल्यासाठीच. पिंट्याचं चांगलं व्हायला हवं. पिंट्याचं चांगलं होणारच आहे. पळून जाण्यापेक्षा फेस करावं. निभाव लागणार नाही हे जेव्हा स्पष्ट असतं ना, तेव्हा फेस करणं मूर्खपणाचं ठरतं. आणि जान्हवी, सगळेच नियम सगळीकडे नाही लागू होत. आपलं एकमत होणं अशक्य आहे श्री. गरजच नाही. मला आहे ना. अगं ऐक माझं. श्री प्लीज, मला उशीर होतोय. ऐक ना जान्हवी. आपण नंतर बोलूया अगं प्लीज. अगं ऐक तर. आई खरवस. अगं एवढा नाही ग जाणार, मला कमी कर जरा. आणखीन आणखीन कमी. काय हो आई, तू पचायला तर पाहिजे ना. कसा झालाय सांगा. छान आहे. बुटीक मधल्या मुलीने आणून दिला चीक. याआधी किती करायचे ना मी खरवस आई. अमृतला इतकं आवडायचं ना. काय झालं? नाही काही नाही. आई, जान्हवीला जर खरवस खावासा वाटला तर नक्की अमृत येणार. इंदू, आई म्हणून तुझ्या भावना कळतात मला, पण सतत असं बोलणं बरोबर नाही ना ग. पण आई, आपण नेहमी म्हणतोच ना, गेलेली माणसं परत येतात म्हणून. ही कशी गेलेली? जे भरभरून आयुष्य जगलेत अशी. पण तो भाग वेगळा.
तू बस बस. हे बघीन तू, होणारं मूल श्री जान्हवीचं आहे. त्याचा नवा पाहुणा म्हणून स्वागत करायचं का जुनच कुणीतरी घरी आलाय असं लादून जुन्याप्रमाणे त्याला वागवायचं? माझी भावना आहे आई. भावनेचा अतिरेक झाला की त्याचा त्रास होऊ शकतो कुणाला? सगळ्यांनाच. श्री जान्हवी काही बोलले का? सांगा ना आई, त्यांना आवडलं नाही का माझं बोलणं? नाही, तसं नाही. आई तुम्ही नेहमी खरं बोलता. सांगा ना, श्री जान्हवी काही बोलले का तुम्हाला? जान्हवी नाही बोलली काही. म्हणजे श्री बोलला, बोलला असं नाही. पण त्याला आवडलं नाही. जाणवलं होतं मला त्या दिवशी. त्याला नसेल आवडत तर नाही बोलणार. शेवटी बाळ त्यांचं आहे, त्यांची मर्जी. इंदू, लगेच असा विचार करायची गरज नाही. जाऊ दे ना आई, माझ्या भावना म्हणून मी बोलले. पण त्यांना नसेलच आवडत तर कशाला बोलायचं, नाही का? हे बघ इंदू, जान्हवीला देऊ का खरवस? नाही म्हणजे उष्ण असतो ना म्हणून विचारलं. नको दिवस. वंसना देऊन देते. थँक्यू. सॉरी. आय बेग यू पार्डन. सॉरी, खरं की काय? माझंच चुकलं. मी जरा तुसड्यासारखीच वागले. ऍक्च्युली मी पण. ही लाईट बंद करायला नको होता. मी पण पांघरायला तुझी साडी नको होती घ्यायला. हा म्हणजे आता आपल्यात आहेत डिफरन्सेस तर मग आहेत ना, त्यात काय? हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. सगळ्या गोष्टींमध्ये एकमत कसं होणार ना? आणि मुळात तू ऐकत नाहीस असं म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये एकमत नाहीये असं म्हणणं किती सुसंस्कृत वाटतं ना. काय अचानक समंजसपणाचा अटॅक आला काय? तसं नाही रे. आता चुकलं तर चुकलं ना, मान्य केलं पाहिजे. त्यात काय? काय नाही, मला तुझ्या भावना कळल्या. एक मिनिट, मी तुला सॉरी म्हणते याचा अर्थ मला पिंट्याच्या बाबतीत तुझं पटलंय असं नाहीये. थँक्स. म्हणजे ते मला पटलेलं नाहीच आहे, पण तुझ्याशी असं वागायला नको होतं म्हणून सॉरी म्हणते. नाही, कळलं मला. पण मी आता निघतो, मला मीटिंग्स आहेत, उशीर होतोय. हा श्री, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. निघू? बाय. 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 बाबा चहा. आणि मी निघतो आता. बाबा, मनीष सांगत होता की त्याने खोली बघितली. हो, म्हणजे आता सगळ्यांनाच बघावी लागणार आहे दुसरी जागा. हो बाबा, तो म्हणत होता की त्यानं जिथे खोली बघितली ना तिथे बऱ्याच खोल्या रिकाम्या आहेत.
मी बघून येऊ का? भाडं आणि डिपॉझिटचं काय? डिपॉझिट 45 आहे आणि भाडं 4.5. लाईट बिल आपल्याकडे. इथल्यापेक्षा जास्त नाही वाटत आहे तुला? बाबा खरं तर सगळीकडे बाहेर तोच रेट सुरू आणि आपली चाळ पडते म्हणून, नाहीतर इथल्या किमती वाढल्याच असत्या. काय वाटतंय तुला मग? बाबा रूम चांगली असेल तर हो म्हणून टाकावं असं मला वाटतं. कारण डिपॉझिटचं काही टेन्शन नाही, इथलं तिथं फिरवायचं आणि भाड्याचं होईल मॅनेज, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, बघून घे मग, आणि आवडली तर ठरवूनच टाक. नाही नको बाबा, मला जर आवडलं ना तर तुम्ही या, तुम्हालाही दाखव. नको रे, तुझ्या आईचं परत त्यात काहीतरी म्हणणं असणार, ती 100 खुसपटं काढणार. काही नको, तू ठरव. तेही आहेच म्हणा. ठीक आहे, मी मनीषला फोन तर करून घेतो. कर. आणि एक लक्षात ठेव, येता काही काळ आपण तिच्यासारखं वागायचं. म्हणजे ती काय करते? अच्छा, म्हणजे तिच्या मनात एक काहीतरी वेगळंच असतं आणि वागते काहीतरी वेगळंच. बरोबर, आपणही तसंच करायचं. म्हणजे ओठात एक आणि पोटात एक म्हणतात ना, तसं. पण बाबा, ज्याच्या बरोबर आपल्याला 2 हात करायचेत ना, त्याची स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही पिंट्या. बाबा पटतंय तुमचं मला, पण प्रॉब्लेम असा आहे की. काय प्रॉब्लेम आहे? श्री गेला का ऑफिसला? हो मोठी आई. बरं ठीक आहे. अहो त्याची ना मीटिंग होतीये. का हो, काय झालं? काही नाही, खरवस केला होता ना. तो आल्यावर खाईल ना. काय माहित. असं का म्हणताय तुम्ही? त्याचं बिनसलंय ना काहीतरी. नाही नाही, असं काही नाहीये. जाऊ दे जान्हवी, मला माहितीये अमृत येणार असं म्हटलं ना, ते आवडलं नाहीये त्याला. कोणी सांगितलं तुम्हाला हे? अगं कोणी कशाला सांगायला हवं, त्याच्या वागण्यावरूनच कळतंय ना. मोठी आई, श्री तुटकपणे वागतोय ते मला कळायचं. त्याच्या मनात काहीतरी आहे, त्याला काहीतरी डाचतंय, पण बोलणार नाही. कळतंय ग मला. आज उलगडा झाला. तुझ्या पोटी अमृत जन्माला यावा असं मी म्हंटल ना, त्याचा राग आलाय. नाही नाही म्हणणार यापुढे असं. त्याला नसेल आवडत तर कशाला बोलायचं, नाही का जान्हवी? मी तक्रार नाही करत आहे, खरंच मनात आलं म्हणून बोलले ग. मला काही पोचच नाही बोलण्याची. काही वाटेल ते बोलते. माझं लेकरू होतं ग ते, बाकी काही नाही. पण माझ्या भावनेचा तुम्हाला त्रास नको. तुमचं बाळ तुमच्या मनासारखं होऊ दे, छान गुटगुटीत. माझे आशीर्वाद नेहमीच असतील त्याला. पण आता मी बाकी काही बोलणार नाही. माझ्या बोलण्याचा त्याला राग येईल त्याची कल्पना नव्हती ग मला. मोठी आई, मी यापुढे कधीच काही बोलणार नाही. मोठी आई, जान्हवी, तू नको मनाला लावून घेऊस. मला एवढं काही वाटलेलं नाही. अमृत बद्दल मला जे वाटतं ते तुम्हाला वाटलंच पाहिजे असं काही नाही ना. मोठी आई, आईने तुला खरवस देऊ नको असं सांगितलंय. श्रीसाठी फ्रीज मध्ये ठेवते, आला की खायला सांग. काय गप्प का झालात? नाही म्हणजे ते हे चाळ पाडणार आहेत ना, त्यामुळे नवीन जागा बघायचे ते बोलत होतो. अगं बाई, हो का? मी पण आता तेच बोलत होते पंतांशी. म्हणलं नाहीतरी आता वेगळं घर बघावंच लागणार आहे, जरा लवकर हालचाली करू. बरं का? आणि सगळं जुळून आलं ना तर मुलीचा बाप फ्लॅट घेऊन द्यायला तयार आहे. पंत परत बोलले माझ्या समोर, खुंटा हलवून बळकट करून आले. अहो मुलीचा बाप स्वतः बोलला, मी फ्लॅट द्यायला तयार आहे.
अहो माझी मुलगीच राहणार आहे ना तिकडे. मग म्हणजे त्या घरात तर तीच राहणार ना, मग फ्लॅट द्यायला काय हरकत आहे. अहो आपल्या पिंट्याने ना बाकी नशीब काढले अगदी. तुम्हाला सांगते, मला सुरुवातीला असं वाटायचं की ह्याचं लग्न जमेल की नाही, जमेल की नाही. पण काय स्थळ सांगून येत आहे त्याच्यासाठी. बाई 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 बाई, अहो माझा तर विश्वासच बसत नाहीये. आता ना उमा वहिनी भेटल्या होत्या, मुद्दाम मला डिवचण्यासाठी विचारत होत्या, काय मग दुसरी चाळ शोधली की नाही. मी म्हणलं त्यांना, चाळ कशाला शोधायची, आता आम्ही 2 बेडरूमच्या फ्लॅट मध्ये राहायला जाणार आहोत. काय चेहरा पडला त्यांचा, खरंच अगदी बघण्यासारखा झाला होता.